सुनेला जर सासू आवडली नाही तर एका दिवशी संध्याकाळी खिचडी भजे कुरकुरीत पापड सासूला यथेच्छ खाऊ घालायचे आणि एक हिवराचं गंडल आणून असं बारक्या दगडावर घासायचं आणि थोडंसं दुधात टाकायचं आणि म्हणायचं आत्या हळदीचं दूध प्या, सकाळच्याला कपडा आणायला जायचं. सोपं झालं त्याला. अण्णा पण नाही हो नाही, ऐका ना पुढचं अण्णा, ऐका ना पुढचं. असं कसं सांगेल काही बी. मग ज्या सुनेनं सासूसाठी असं केलं त्या सुनेला अशी सून भेटणार. दिवा लावता लावताच सासू झोपल्याच्या नंतर मुद्दाम अंगावर टाकणार. बाई रात्री उंदरानं दिवा पाडला आणि आत्या रात्रीच जळाल्या. अशी सून तिला भेटल. हिवरामध्ये 20 सांगितलं बरं, अजून 5-4 तत्व आहेत पण वेळ फार पुढे गेलाय. आज काय करायचं माहितीये का, भगवंताचा जन्म म्हणून नारळ तर फोडायचंच. मग सांगतो सगळ्या कथा. इंटरव्हेल तुम्ही म्हणू लागले बापू बरं आता हे माणसं आहेत तर मी का रेडे आहे का, मग का गुडघे दुखत नाहीत का, माहित एरीच अपघातात मोडलेले आहेत याच्यानंतर आधीच तर रेंज येते. पण 1 तर 3 तास, हल्ली 3 तास भागवतात झाक्या मध्ये एक अर्ध प्रमाण तर बद्ध आहे, मुद्दाम आहे. प्रमाण पुरावा देण्यासाठी आहे पुरावा. काय होतं माहितीये का, जितका वेळ भगवंताच्या चिंतनात घातला का तितका वेळ वक्त्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो. आणि वक्त्यानं 3 तास जर इतरत्र कामात घातले तर श्रोत्यांकडे मिळालेल्या आभास पापाच्या प्रत्ययानं वक्ता नरकाला जात असतो. म्हणून आपल्या घडीचे काटे कुरकुर 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 फिरते ते बघत राहायचं नाही, आपण आपलं बोलत राहायचं. योग असा आला, हिवरा पवित्र झाला. 7व्या अवतारामध्ये विकल्प नावाचा एक प्राण आहे, एक जीवातली एक व्यक्ती आहे. हा विकल्प हिवराच्या झाडावर आरक्षित झाला. एकाही झाडानं विकल्पाला आपलंसं केलं नाही, हिवरानं आपलंसं केलं. आणि मंथरा ज्या वेळेला पुष्पान्य करता निघाली त्यावेळेला मंथरा त्याच झाडाखाली बसली, त्यावेळेला विकल्प तिच्या अंगावर गेला. विकल्पाला हिवराच्या झाडावर बसण्यासाठी देवतेनं सांगितलं, कारण विकल्पाला सांगितलं एकही झाड अपवित्र नाही तुला बसू द्यायला, बेशरम सुद्धा बसू देणार नाही, बेशरम सुद्धा बसू देणार नाही. का नाहीच जर काठी भेटली तर पताका बेसरामाच्या काडीत पण लावता येते, कारण पताकीत इतकी ताकद आहे. काडी कोणती लावली ती सांगूच नको, पताका त्याला पवित्र करते. साबरी वाढिन्नल्या सरळा वरी फळनात पोकळा कास्तन झाले गळा शिळी जैशी. एवढं अपवित्र. म्हणून तर गोकर्ण चरित्रामध्ये 7 कांड्याच्या येळूमध्ये धुंदुककारी बशीलता. येळू अपवित्र कशाने झाला, जगाच्या नाशाकरता अस्त्रविद्येची प्राप्ती करण्यासाठी तपाला बसलेला रावणाचा सख्खा बाचा, त्याचं नाव होतं सांब. लक्ष्मणाच्या हातात अस्त्र पडलं आणि हा मृत्यू पावला. ह्या नालायकाचं रक्त वेळूच्या जाळीला लावलं, त्यावेळेसपासून येळू अपवित्र. पताकेने येळू पवित्र केला. तुम्हाला सांगतो मलया निळू चंदन सगळ्या झाडाला सुगंधी करते पण येळूला करीत नाही. का, याला सांबाचं रक्त लागले. सांब हा परमार्थिक नव्हता. कोण सांब, शूर्पणखीच्या तुटलेल्या नाकाचीचं पोरग. कोण या संगतीत कोण वाईट होईल आणि कोण चांगला होईल बघा. विचार करा, पताका जर भगवी पताका बेश्रमाच्या काडीला लावली तर त्या काडीला पण गंध लावते. आता तिचं बेश्रम म्हणून पाहत नाही, तिला काय म्हणून पाहते, धर्माची पताका म्हणून, तिला गंध म्हणून. इतकी ताकद आहे पताकेत, एवढी ताकद आहे धर्माच्या. तो विकल्प त्याच्यावर बसला. देवानं विनंती केली, विकल्प मंत्रेच्या अंगात जाणं गरजेचं होता.
विकल्प जर मंत्रेच्या अंगात गेला नसता तर प्रभू रामचंद्र वनवासाला गेले नसते, वनवासाला गेले नसते तर सीता सोबत नेल्या नसत्या, सीता सोबत नेल्या नसत्या तर रावणानं नेल्या नसत्या, रावणानं नेल्या नसत्या तर प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते, प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते तर रावण मेला नसता, आणि रावण मेला नसता तर 33 कोटी देवता बंदिस्त मोकळ्या झाल्या नसत्या. म्हणून विकल्पाला बसण्यासाठी हिवर अर्जित का हिरण्यकश्यपूचं रक्त त्याच्यावर पडलं. चला पुढे. पुढे गेल्याच्या नंतर भगवंतानी पुन्हा एकदा हात झटकली, ती मोहाच्या झाडावर पडली. हिवरानं सांगितलं, काय माझ्यावर काय पाप, काय पाप नाही, तुझ्यामुळे देवता मुक्त होतील. तितकंच काम दिलं त्याला. बंदीतल्या देवता मुक्त झाल्या त्या फक्त हिवरामुळे. मग दुसऱ्यांदा हात झटकल्याच्या नंतर मोहाच्या झाडावर रक्त पडलं. तर मोहाच्या झाडात बऱ्यापैकी विष गेलं बरं का. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही, आणि मोहाच्या फुलाचं ज्यानं पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. हे ओरिजिनल विष गेलं मोहाच्या झाडाला, ओरिजिनल. पण तोही शरण आला. आमचं काय असं पाप की देवानं आमच्यावर टाकलं. मग लुप्तादि पिंडाति वसंती काला यतोति तर्पण्य द्रोणे स्थितायाम यत चंदनेनम यत पिंडजायम पितरादि तृप्ती आदिपत्याति जायम. त्याला वरदान दिलं, पितृपक्षाच्या दिवशी तुझ्या पानाची केलेली पंत्रवाळी त्याच्यावरचा नैवेद्यच पितराला अर्जित होईल. आणि त्या मोहाच्या पानाचा द्रोण करायचा, त्याच्यात ते हळीत उघडायची, आणि तोच गंध पक्षाच्या दिवशी पितराला लावायचा या बोटाने. त्याला ते वरदान देऊन टाकलं. आता थोडंसं विष राहिलं बरं. मग करावं काय. औदुंबराचं झाड होतं, त्याच्या पानामध्ये नख रोवली, देवाचं विष शमन झालं. औदुंबरानं सांगितलं, प्रभू हे काय टाकलं आमच्यावर, काही काळजी करू नका, तुमच्यात 3 देव बसतील, ब्रह्म विष्णू महेश, चतुरस्थानी, अष्टमस्थानी आणि द्वादशस्थानी. ज्या वेळेला गुरु येत असतो त्यावेळेला माणसाला तो अनिष्ट ठरत असतो. ज्याला चतुर, अष्टम आणि द्वादश स्थानात गुरु असला की दुसऱ्याचं भांडण मिटवायला जाणाऱ्याला पण काठी लागत. गुरुचा कोप असा असतो. आणि या गुरुला जर शमन करायचं असेल तर गुरुवारी ती बारकी खडी साखर म्हणतात ना, कल्फी, ही खडी साखर नागिनीच्या पानावर ठेवून ते नागिनीचं पान आणि खडी साखरी औदुंबराच्या बुडाला ठेवायची आणि 11 प्रदक्षिणा करायच्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा. टाळी टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. दुसरा आशीर्वाद दिला, तुला सतत फळ येईल. औदुंबराचा बार कधी संपत नाही, एक फुलवारा गेला की दुसरा येत असतो. नित फळ उंबराशी सतत. उमराच्या दोड्याची भाजी खात जा कधी कधी. शरीरातले 3 प्रकारचे आजार कायमचे नष्ट होतात, कायमचे जातात 3 प्रकारचे आजार. वक्ते बाबा सांगायचे ते उमरा असे बारीक असतात ना, त्यावेळेला मोठे झाल्यावर त्यांच्यात एका जीवाचं वास्तव्य असतं, पण ज्या वेळेला बारीक असतात का त्यावेळेला त्याच्यात जीव नसतो, एकदम ती अशी हे आजार नाहीसे होतात. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे सोन्याची जरी ताटं होती तरी महाराज केळीच्या आणि पलाश पात्राच्या पंत्रावळीवर जेवत होते. ही पद्धत होती. आपल्याकडे मोठा जर कार्यक्रम असेल तर पूर्वीच्या काळात मोठी मोठी माणसं 10-15 दिवसापासून पंत्राळ्या लावायला येत होती. आता आपण उत्कृष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पात्रावर जेवतो, म्हणून एक एक पसा गोळ्या खातो.
आपण जसा आहार तशा गोष्टी होत राहणार ना, त्याचा काय विचार असतो, कशाला डोकं लावायचं. जुनं ते सोनं आहे. जेवढं शक्य असेल तितकं करत जा. पंतरवाळीवर जेवणं भिकारचोटपणा नाही, औदार्याचं लक्षण आहे, वैभवाचं लक्षण आहे. फार मोठं. तुम्हाला एक सांगू का, देवाला सोन्याच्या पात्रात नैवेद्य ठेवल्यावर किती पुण्य मिळते, त्याच्या हजारो पटीनं पुण्य पंतराळीवर केळीच्या पात्रावर नैवेद्य ठेवल्यावर मिळते. एवढं मोठं शास्त्र आहे. चला असू द्या. इति श्रीमन महाभागवते पुराणे सप्तम स्कंधो अध्याय हरये नमः. अर्धा तास शिल्लक झाला का? होऊन गेला टाइम? असं का? हो दे, काय होता हातात हे सगळं. जाऊ द्या, काय होते 10-5 मिनिटं शिल्लक बोललं. स्वामींची सेवा आहे, काय तर काय होते. चलो द्या. नाही आता नाही, मी असा गडी नाही ना बैलाला मारणार. नाही, भगवान चंद्रवंशात जन्माला आले. पुरुरवा बृहस्पतींची पत्नी हरण केली. वेगात सांगतो, त्यापासून बुध नावाचा पुत्र झाला. हा बुद्धी प्रगल्भ होता. यापासून जो वंश झाला त्या वंशाला चंद्रवंश म्हणतात. या वंशात जगदानंद कंद जगतपती भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले. एखाद्या नारळाची शेंडी काढा, विस्तारपूर्वक उद्या सांगतो. आजचा 5वा दिवस आहे काढलेली. ठीक आहे नारळ आहे ते काय काढली शेंडी, काढली शेंडी. भगवान जन्माला आले. 8 वर्षाची मूर्ती आहे. युगल कृष्ण, गोपी कृष्ण, राधा कृष्ण, बऱ्यापैकी 8 प्रकारची नाव आहेत. देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला. विस्तारपूर्वक सांगतो तुम्हाला नंतर उद्याला, काही काळजी करू नका. देवकीच्याच पोटी का घेतला? वसुदेवच पिता का स्वीकारले? मग एवढी मोठी देवकी आणि वसुदेव अधिकारी असताना सुद्धा 11 वर्ष 53 दिवस दुसऱ्या आईकडे का गेलाय? याला इथे का थांबता आलं नाही? देवकीचे 6 तिच्या भावानी का मारले? योगमायेनं तिथं 7वा का गेला? याचं विस्तारपूर्वक तुम्हाला सांगतो उद्याला. कारण सांगू का बापू, भगवंताला राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी बऱ्यापैकी रामावतार वगैरे वगैरे, समुद्रमंथन, वामन अवतार असं वेगात सांगितलं. पण परीक्षिती महाराज शुकाचार्यांना म्हणले, गुरुदेव मी ज्या कुळात जन्मालो ते कुळ जरा विस्तारपूर्वक सांगा ना. असं पळत सांगू नका. पण कालच पुरावा पाहिला ना, कालच बघितला मी मोबाईलवर पुरावा. वाचत राहत असतो चलता. याच्याकडे मोठाले मोबाईल येतात. आपल्याला जरी नसला तर काय, शेजाऱ्याच्या इरीला पाणी लागलं ना, मी मारुतीला नारळ फोडीत असतो. आमच्या पोरायची आई म्हणजे माझी बायको मला म्हणली, त्यांच्या विहिरीला पाणी लागलं ना, आपण मारुतीला कशाला नारळ फोड? म्हणलं तू इडी आहेस. आपल्या कापसाला जरी पाणी नाही दिलं तर आपल्याला फवाऱ्याला आणता येते. निदान आपले बैल तरी पाणी पाजायला नेता येते ते विहिरीला. म्हणजे असं माझी बायको म्हणत नाही, हे सारं तुमचं सांगायला. नसू द्या ना आपल्याकडे मोठ्या लोक सोबत आहेत, त्यांच्या याच्यात पाहायचं कधी आपलं. कालच पाहिला होता राजा परीक्षितीने स्वतःहून सांगितलं, महाराज गुरुदेव मला माझं कुळ सांगा ना. ज्या कुळात जगाच्या मालकाने स्वतः ओतून घेतलंय द्वारकेचा राणा पांडवा घरी, मला माझं कुळ व्यवस्थित सांगा. उद्या विस्तारपूर्वक सांगेल तुम्हाला, काही ताण नाही. उद्या आणि परवा
अविरत कृष्ण चरित्र बघायचं काम नाही. 8वे पुत्र आहेत, अवतार 8वा आहे, वय सुद्धा 8 वर्षाचं आहे, बोलायला सुद्धा सुरुवात केली. हाई नवलच आहे. विटेवरच्या मालकाला जगदानंद कंद जगतपतीला सुपात घेतले. टोपल्यात डालात दुर्डीत टपात नाही, सुपात. वळणीवरचा अर्धा पितांबर फाडला, त्याच्यात गुंडाळ सूप डोक्यावर घेतलं आणि वसुदेव उचलीला कमळापती पायीची बंधनी गळती, हातापायातल्या बंधनी गळाले. मनशी रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. मंद पाऊस पडत होता, तो अमृताचा पाऊस होता. अमृताचा पाऊस पडत असताना शेषाला राग आला. आज अजित परमात्मा आहे, विश्वाची दुःख निवारण करण्याची ताकद आहे, त्याला अमृत काय करायचं म्हणून वरती छायाधरी शेष. हट, मेघाला सांगितलं हट, अमृत नाही टाकायचं. अरे तोच म्हणजे अमृत आहे आणि तू काय अमृत टाकतो म्हणून वरती छायाधरी शेष. पूर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट. नारळ गोकुळात गेल्यावर फोडायचे. जन्म हा गोकुळात साजरा केला देवदेवतेने. इथं जर साजरा केला असता तर कंसाला कळाला असतं जन्माला. सगळ्यांनी जी फुलं टाकली का, सगळ्यांनी फुलं टाकली ती गोकुळात टाकली. याचं कारण सांग, गोकुळात फुलं का टाकली? कारण गोकुळात गायी होत्या, नवनंद होते. माझ्या वाचनातले नवनंद आहेत. तुम्हाला एखाद्याला 12वा 13वा आला असेल, तुम्हाला मी गुरु करतो. नवनंद होते, 9. त्याच्यापैकी एक जे नंद आहेत त्याच्याकडे 9 लाख गायी होत्या. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखी तो 9 लाख. एका दिवशी मी बोललो होतो यांना, आमच्या गुरूंना, घर किती कोटीचं बांधलंय, त्याची वास्तुशांती करत असताना त्या दिवशी गाय असावी. मग एक जागा शुद्ध करायची ताकद गायीत आहे, तर एकट्या नंदाकडे 9 लाख गायी आहेत, ती जागा किती शुद्ध असेल. 5 दिवसात असा एकही दिवस झाला नसेल. मी इकडे कथेला येत असताना तिथली माती कपाळाला लावली नाही. बघच येत असतो इकडे कथे. कारण विश्वातले दोष धुवून काढायची ताकद गायीच्या सर्व अंगात आहे, सर्व अंगात. तिच्या गोमूत्रात आहे, तिच्या शेणात आहे, सगळ्या गोष्टी. ते पवित्र ठिकाण होतं. भगवंतावर आलेली अरिष्ट पवित्र ठिकाणाहून जाणार होती. ठिकाण टाळीत असते म्हणून देवानं तिथं वास्तव्य केलं. अंगठा लावला, दुभंगली यमुना माई. यमुनेला पाणी वाढायचं कारण काय होतं? देवानं पहिलं सांगितलं होतं, आईनं प्रेम केलंय, पण वडिलांचं माझ्यावर किती प्रेम आहे म्हणून तोंडात पाणी जात होतं. वसुदेवानं सांगितलं परत जाऊन याचा मृत्यू पाहण्याची ताकद नाही, जातो. तेव्हा डोळ्यातलं पाणी खाली पडल्याबरोबर दुभंगली यमुना माई. दुसरं कारण होतं, कारण बरीच होती. पाणी वाढण्याचं पुन्हा एक कारण होतं, उलट कारण आहे. आपण सासूच्या पाया पडतो, इथं सासू जावयाच्या पाया पडते. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. सागराच्या पत्न्या कोण? नद्या. मग लक्ष्मी बायको कोणाची? विष्णूची. मग नद्यांची कोण? मुलगी. मग विष्णू कोण? नद्यांचा जावाई. मग सासू जावायच्या पाया पडत असती का? उलट झाले. याचं कारण सांगतो तुम्हाला. सासूचं वजन सांभाळायची ताकदच जावयात होती. जावयानं जर मेघाला सांगितलं थेंब पडू नको, तर सासू कोरडी पट. ह्या सासूत नुसता क्रिकेटच खेळायचा. मग रिकाम्या वाळवंटात काय खेळतात? तिथं का गवत उगत आहे का काय विचारते आणि काय करतात तिथं नुसतं? सासूचा दर्जा सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे. सासूने विचार केला, प्रसन्नस्तु मम महायाम जल ओघायात तृप्ती तमाम चरणारविंदो पवित्रो दर्शनम हितार्थायाम. म्हणून अंगठावरी चढल्याबरोबर नदी गंगेला लावल्याबरोबर दुभंगली यमुना माई. 9 श्लोक आले. यमुना दुभंगण्याचा प्रकार एक पहिल्या श्लोकात वर्णन आले तुमच्यातलं. जुन्या काळातल्या स्त्रीचं मधातून भांग पाडायचं. गुलाल भांगात, लवंगावटीत, येलदोडे मुठीत, सकारामजी बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. गुलाल भांगात. ही स्त्रीने डोकं विचारण्याची पुराणातली पद्धत आहे. आता कसे खोपे झोपडे फोपडे काढीत असतील ती काय मला काही गरज नाही, त्याच्यावरून आपल्याला काय समज. फोकट कळण शेड्यूलवर 2 तुकडे झाले. पहिल्या तिऱ्याला गेले. 4 दरवाजे. गायीचा दरवाजा उघडा होता, त्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. का उघडा? कशा करता उघडा? कारण काय? नंदराजाचा अधिकार काय? या सगळ्या गोष्टी उद्याला पहा. पण आतमध्ये प्रवेश केला. यशोदेला कन्या झालती. कन्या यशोदाईचा विदेश स्थितीत होत्या. बाजूला कन्या होती. त्या कन्येच्या पितांबरात देवाला गुंडाळलं आणि देव ज्या पितांबरात आणला त्याच्यात कन्या नेली. कन्या म्हणजे माया. फिरविले दोन्ही
कन्या आणि चक्रपाणी लागलीच घेऊन गेली. तिकडे हातातली निसटली, तुझला आगीवधी उपजला मजाधी. इकडे सकाळी चमत्कार. यशोदेला कन्या झाली, यशोदेला कन्या झाली. अशा बऱ्यापैकी दाईनं 10-5 जवळच्या स्त्रियांना माहीत झालं. पण पहाटे चर्चा झाली, मुलगा झाला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे ताटी वाटी सुंटवडे. सुईनीची गलबल झाली, दासी जणी वेल घाली. सगळ्या गोपी गवळणी त्या तोंडा भुललिया. सर्व गोपी जमल्या. वेना सुदाम वाहनारुडे शुभयम ब्रह्मादि पंचाननाति यक्षाय किन्नराचारणा विद्याधर लोकपाल दिक्पालम चारुहासम परमहंसादि जायते. दुधुम्बिया सर्वस्थिता मंत्रोचम मंगलाय तुरे भवः. सर्व देवता आपोआपल्या वाहनावर आल्या. प्रत्येकाच्या अंजळीत पुष्प आहे. रात्रीचा प्रहर आहे. एक तर भगवान मध्यरात्रीला जन्माला आले. 2 प्रकार आहेत. 7वा अवतार हा दुपारी जन्माला आला आणि 8वा अवतार हा रात्री मध्यरात्री. 7वा अवतार दुपारी मध्याला. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिनकर. आणि तिकडे एक शपथ पुरावा आहे. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे राम जन्मला. राम जन्मला ग सखे राम जन्मला. पुरावा शपथ पुरावा. इकडे मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला. कृष्ण जन्मला ग सखे कान्हा जन्मला. कृष्ण जन्मला ग सखे कान्हा जन्मला. आवर्जून का सांगतो, कारण युट्यूबला एखादे निष्ठावंत वारकरी ऐकत असतात आणि पवित्र संप्रदायातल्या वारकरी संप्रदायातल्या पवित्र लोकांमुळे हा संप्रदाय जिवंत आहे. हे बचर 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 काही म्हणणाऱ्यामुळे संप्रदाय जिवंत नाही. गाथ्याचा ज्ञानेश्वरीचा आस्कलित अभ्यास करणाऱ्या विद्वान, वारी परंपरा, नित्यनेम परंपरा, भजन परंपरा निष्ठेनं सांभाळणाऱ्या महात्म्यांमुळे संप्रदाय. म्हणून आमच्या सारख्या कालच्या बारक्या बुरक्यांनी संप्रदायाला गालबोट लागेला असं करायचं नाही, सांगून टाकायचं शपथ आहे. भगवान रात्रीला जन्माला आले. त्या दिवशी रोहिणी नक्षत्र वगैरे उद्याला सांगतो तुम्हाला. रात्री का जन्माला आला, रोहिणी नक्षत्रावर का जन्माला आला, श्रावण मासात का, या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्याला पाहू. आणि सर्व देवतेने अंजली भरून घेतली. पुष्पाधियो सकला स्थितं जगदायनितं गोपाल कृष्ण भगवान भगवान जन्माला आले. आनंदल्या नरनारी, 10 दिशा प्रसन्न झाल्या. सर्वत्र आनंदी आनंद. गोपाला गोपाला रे कारे नंद झाला. गोपाला गोपाला रे कारे नंद झाला. गोपाला गोपाला रे कारे नंद झाला. फक्त 5 मिनिटं वेळ घेतो. भगवान ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला अगोदर द्वादशी आली आणि या द्वादशीच्या दिवशी शिवशंकर आले. कारण भगवान शिवशंकराला उद्यापर्यंत विलंब नको. उद्या 2 ला का 1 ला कथा सांगा सांगा, आता सांगा. उद्याची कथा सुद्धा 1 वाजता होईल आणि उद्याची कथा अर्ध्या तासानं लवकर समजू. म्हणजे आताचे 45 मिनिटं वजा करून उद्याच्या ह्याच्यात उद्या पण 1 वाजता होईल. भगवान शिवशंकर द्वादशीच्या दिवशी जोग्याच्या रूपात आले. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चरम वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जोजोरे. भगवान द्वादशीच्या दिवशी त्या दिवशी आले
आणि मग भगवंताला त्या ठिकाणी दाखवलं. प्रसन्न झाले प्रभू. दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. आनंदी आनंद गोकुळात झाला. बऱ्याचपैकी मला वाटते अर्ध्या तासापेक्षा जास्त तुम्हाला त्रास दिला, त्याबद्दल क्षमा असावी. 4:38 40 मिनिटं त्रास दिला. तात्काळ आरतीची तयारी करा. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर, महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. चला. मी थकलो. सगळे 350 किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहेत. त्यांना असं वाटत होतं की लवकरच 4ला संपावं, पण चला असं चलत राहा. आज पुन्हा संध्याकाळी कीर्तने खिळजला. देवाचं कीर्तने सांगायला गिरगाव. बसा, आरती पेटली. अवतार गोकुळे होगे तारावयासी, लावण्य रूप दे तेज पुंजाल जासी, उगवता कोटी बिंबेर विलोपनासी, उदाह सुरवरा बहातोर मानसी, जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता, आरती ओवाळी न तुम्हा देवकी सुता, जय देवा कृष्णनाथा. वसुदेवा देवकी बंद फोडी शाळा, ओमी विश्वजनिता तया पोटीच्या बाळा, मैत्रे त्रासी समूळ कंसासी काळ, राजया उग्रसेना केला मथुरा काळ, जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता, आरती ओवाळी तुम्हा देवकी सुता, जय देवा कृष्णनाथा. रामता गोधने हो इंद्र कोपला वारी, गज कराडीला चिनावर शरारी, राक्षिले गोकुळ हो नक्की धरी नागिरी, निराभया लोकपाल अवतरले हारी, जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता, आरती ओवाळी तुम्हा देवकी सुता, जय देवा कृष्णनाथा. कवटोका पावया माव ब्रह्म्याने केले, वसय चोरोनिया सत्य लोकासी नेले, गोपाळ गाईवच दोन्ही ठाई राक्षिले, सुखा प्रेम सिंधू अनाथाची माऊली, जय देवा कृष्णनाथा जय
जय रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता हे देव कृष्णनाथा आतारिले भक्त जन निर्दयो पांडवा साहकारी महाराजा निर्वाणी गुणानिकाय वदनो पती वडिवाणी विनवितो दास तो ठाव मागे चरणी जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देवकी सुता जय देवा कृष्णनाथा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भगवान भवानी सहितं नमामि गालिंगतांगन वंदिन चरण द्वयान पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन अनंत पूजन भावे वाय नमने जाग्यावर निरंजन घ्या सगळ्यांनी. उद्या ठीक 1 वाजता कथा सुरू होईल, याची दखल घ्या.